सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम. खूप छान वाटतंय. आपण सगळ्यांनी खूप छान उपस्थिती दिली. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, मनुष्य हे जीवन भगवान परमात्माने अनमोल आपल्याला दिलेलं आहे आणि मनुष्य जीवनामध्ये आपण आलात, आपल्याला भगवंतानं सुंदर वाणी दिलेली आहे. आता विचार करायची गोष्ट आहे, आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये संत साहित्य आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत. भगवान परमात्माची मंगलवाणी प्रत्येक जीवाला परम सत्याकडे नेणारी श्रीमद भगवद्गीता आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयश्यती. जो भक्ती भावाने मला पानफुल वाहतो, त्याच्या अंतरंगाचा, त्याच्या निर्मळ हृदयाचा, प्रेमाचा भाव बघून तो मी स्वीकार करत असतो. आता विचार करा, देवाची वाणी आहे, साधू संत त्याच वाणीच्या मार्गाने गेलेले आहेत आणि तिथपर्यंत ते पोहोचले. त्यांनी स्वतः अनुभवलं, भक्ती केली, भगवंताची चिंतन केलं. आपण दुःखाच्या का पोटी होईना, आपण रामनामाची सगळे वही लिहितात, बरोबर आहे का नाही? आपण शनिवारी मोजतात, आपण वया किती लिहिल्या मोजतात, आपण किती वेळेस गुरुदेवांकडे गेले हे पण मोजतात. आपल्याला एवढ्या वेळेस गेलं पण काही अनुभव काय आलेला दिसत नाहीये. लोक तर सांगतात की तिथे गेलं की अनुभव येतो. तर मला असं वाटतं, बघा तुम्ही एकमेकामध्ये प्रत्यक्ष डोकावून बघा, स्वतःमध्ये पण डोकावून बघा आणि एकमेकामध्ये पण असं डोकावून बघा. तुम्ही अंतर्मनामध्ये जाऊन मंदिरामध्ये आपण सगळ्यांनी आपल्या जे पास्ट घडून गेला आपला, म्हणजे इतिहासकारांनी आपल्या ज्या मूर्तीपूजाचं मांगल्य, आपला मंगलमय दर्शन आपल्याला घडवलं. मीही मूर्ती पूजा करतो, माझाही मूर्तीवरती विश्वास आहे. हनुमंतरायाची दिव्य भव्य मूर्ती आपण श्रीराम शक्तिपीठामध्ये तिची स्थापना केलेली आहे. बघा, मूर्ती पूजावरती विश्वास ठेवणं, मूर्ती पूजाला आपण मान्यता देणं, मला असं वाटतं प्रत्येकाच्या भक्तीचा आणि भावाचा तो प्रभाव आहे. मंदिरात आपण दगड बसवला आणि त्याला शेंदूर लावला तर भले भले लोक झुकतात, नमस्कार करतात. अतिशय प्रेम भावे आपण त्या भगवंताला, निर्गुण निराकाराला आपण सगुण स्वरूपामध्ये शेंदूर लावला की आपण, आपली भावना असते की आता हा देव झाला, बरोबर आहे. पण लक्ष असू द्या, आपली भावना आहे तो देव आहे, पण पहिल्या प्रथम काय होता, एक दगड होता आणि एक शेंदूर होता, बरोबर आहे की नाही? तर विचार करा, आपण त्याला देव मानतात, तर दगडाला शेंदूर लावून आपण देव मानतात. एवढे सर्व डेडिकेटेड भावानं आपण तिथे जातात. हो, जायला पण पाहिजे, मानायला पण पाहिजे, पण माणसातला चालता बोलता देव आपण मानत नाहीये. आपण 21व्या शतकामध्ये आपण जगत आहात, ते प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. कारण की इथे अनुभव आला नाही असातला भाग नाहीये. म्हणजे आपण काय म्हणतो, मनाचं समर्पण केलं की तो भगवान परमात्मा स्वीकार करतो. पण आपण त्या दगडाला शेंदूर लावलेला आहे, त्या दगडाला देव मानून आपण त्याच्यावर डोकं आपटून आपटून एवढ्या गोष्टी आपण सांगतात, चाहे तो ऐको अगर नाही ऐको, आपलं चांगलं मन असो अगर आपलं दूषित मन असो, आपण दगडावरती विश्वास ठेवतात पण संतांवरती विश्वास ठेवत नाही. ही देशाची शोकांतिका आहे. गुरुवर आपण विश्वास ठेवत नाही, ही देशाची शोकांतिका आहे. मग मंदिरात जाऊन दगड देव झाला, पण मंदिरात जाऊन माणूस मात्र माणूस झाला नाहीये. ही राष्ट्राची, देशाची शोकांतिका आहे. मला आपल्या सगळ्यांच्या मनाशी, हृदयाशी हितगुज करायचंय. बघा, मी इथे बसतो, ज्या व्यासपीठावर मी बसलेला आहे ते व्यास माझ्यासाठी खूप रिस्पेक्टेड आहे. माझ्यासाठी माझा पूर्ण जर्नीचा जो स्ट्रगल, पूर्ण माझा जर्नी आहे, त्या जर्नीचा जो सारासार आहे हे व्यासपीठ आहे. हे व्यासपीठ मला हनुमंतरायाने दिलेलं आहे. हे व्यासपीठ मला समाजानं दिलेलं आहे. हे व्यासपीठ जो माझ्या अंतरंगाची भक्ती आहे, भाव आहे माझा निर्मळ, त्या भावानं हा व्यासपीठ निर्माण केलेला आहे. आणि हे व्यासपीठ आता मनमाड जवळ मोहेगाव आहे, 15 किलोमीटर, तिथेही या श्रीराम शक्तिपीठाची स्थापना होणार आहे. गुरुदेवांची जन्मभूमी डिघोळ नगरी, देवीचे डिघोळ म्हटलं जातं. आणि तिथे मला असं वाटतं श्रीराम शक्तिपीठाची 3ऱ्या केंद्राची स्थापना होते. इथे प्रत्येकाला अनुभव आलेला आहे. तो मला दुःख सांगायला, रडायला तो अजिबात घाबरत नाहीये, पण तो 24 तास मोबाईल बघायला पण घाबरत नाहीये.
पण तो 2 मिनिटं येऊन इथे उभं टाकून एक्सप्लेन करायला घाबरतो. म्हणजे त्याचं मन अजून साफ झालेलं नाहीये, त्याच्या मनामध्ये अजून गुरुदेवाप्रती प्रेम निर्माण झालेलं नाहीये, देवाला थँक्यू करण्याची भावना त्याच्या मनामध्ये आलेली नाहीये. जेव्हा जेव्हा त्याला संकट येतात तो पूर्ण समर्पित होतो आणि एकदा तो भगवान परमात्म्यानं त्याचं दुःख स्वीकार केलं, त्याला आनंद दिला की तो पळून जातो. ठीक, माणसाचा गुण आहे, पण सदशिष्याचा तो गुण नाही आहे. संसारिक माणसाचा गुण आहे, प्रश्न सुटला की पळून जायचं, पण सदशिष्याचा गुण नाही आहे. तो संत कबीर म्हणतात, गुरु मूर्ती गती चंद्रमा सेवक नैन चकोर 8 प्रहर निर्कत रहे गुरु मूर्ती की और. म्हणजे तो सदशिष्य म्हणजे जसा चकोर पक्षी, जसा चंद्राच्या जेवढ्या काही कला आहेत 64 असतील, त्याच्यापेक्षा अनेक कला असतील, माणूस मोजू शकत नाहीये. तर अशा कलांना तो त्याच्या ज्ञानचक्षुंनी, प्रेम चक्षुंनी तो न्याहाळत असतो आणि त्याच्यात तो आनंद मानत असतो. तर प्रत्येक शिष्याचं कर्तव्य आहे, गुरुदेवाची जी प्रत्येक मोमेंट आहे समाज कार्यासाठी गुरुदेवाने घेतलेली, तर त्या मोमेंटमध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होणं आणि त्याच्याबरोबर आपण सहकार्य करणं प्रत्येक शिष्याचं कर्तव्य आहे. फक्त प्रश्नासाठी नाहीये. कोणाला अनुभव येतो, कोणाला येत नाहीये. ज्याला अनुभव येतो, मला असं वाटतं तोही इथे उपस्थित नाहीये, आणि ज्याला अनुभव येत नाही तोही नाहीये. आता अनुभव येणं आणि न येणं माझ्याही हातात नाहीये आणि देवाच्या हातात नाहीये, ती तुमच्या हातात आहे. कारण भक्ती जर खरी असेल, एक निष्ठा असेल, प्रेम असेल, काहीतरी समर्पित असेल, काहीतरी दान धर्म असेल, काहीतरी देवाला आवडेल असं कर्म असेल, तर भगवान परमात्मा स्वीकार करतो. हो, तो दगडाला सेंदूर लावल्याच्या नंतर त्या सेंद्राला बघून प्रभावित त्या भक्तिभावानं सेंदूर लावलाय, तो दगडामध्ये जाऊन बसतो. तो माणसामध्ये नाही का, सांगा बरं. लोकांनी त्या दगडातल्या देवाला मान्यता दिली, पण माणसातल्या देवाला मान्यता लोकांना दिली नाहीये. मला असं वाटतं ही राष्ट्राची, देशाची शोकांतिक आहे सज्जनांनो. पहिल्या प्रथम तर आपण आईवडिलांचे भक्त असले पाहिजे. दुसऱ्या प्रथम तर आपल्या घरामध्ये जे आपले मुलं बायको आहे त्याला आपण अतिशय प्रेम भावानं स्वीकारलं पाहिजे, त्यांची सेवा सुश्रूषा आपण केली पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रलापदाणे, खूप नशिबाने, मला असं वाटतं साधू संत आपल्याला सांगून गेलेले आहेत, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. अनंत जन्माचं काहीतरी सुकृत असतं, तेव्हा मुखात भगवंताचं नाम येतं आणि तेव्हाच आपल्याला संत प्राप्त होतात. संत बाजारात भेटणारा भाजीपाला नाहीये, संत बाजारात भेटणारा फार मोठा महागडा प्रोडक्ट नाहीये, संत सहज प्राप्त होतील अशातला भाव नाहीये. पहिल्या प्रथम तुम्हाला साधना करावी लागते, मनाची स्वच्छता करावी लागते, बरोबर आहे. भगवंताचं चिंतन करावं लागतं, संतांचं चिंतन करावं लागतं आणि मग ते दिव्य पुरुष प्राप्त होतात. आणि जर एकदा जर प्राप्त झाले की समजायचं आता हे जिवंतपणी स्वर्ग आहे. मेल्याच्या नंतर पुन्हा पाहिलेलं आहे, पण आपली भक्ती तेवढी नसती, भाव आपला तेवढा नसतो, बरोबर आहे. आता विचार करा, आपण सगळे इथे येतात, प्रत्येक शनिवारी सगळे येतात. ज्यांचे प्रश्न सुटले बिचारे ते निघून जातात, ज्यांचे प्रश्न बाकी आहेत ते बिचारे येतात. कधी कधी काय होतं, एखाद्याचा एवढा निर्मळ भाव असला की तो पहिल्या शनिवारी त्याचा प्रश्न सुटतो, दुसऱ्या शनिवारी तो गायब. एखादा बिचारा मनामध्ये किंतु परंतु आणून 5 शनिवार करतो, 10 शनिवार करतो, प्रश्न सुटत नाही, गायब. प्रश्न सुटले तेही गायब आहेत आणि प्रश्न आहेत तेही गायब आहेत. प्रत्येक शनिवारी नवीन नवीन मला चेहरे बघायला मिळतात. थँक्यू, खूप चांगली गोष्ट आहे, यायला पाहिजे. मी अभिनंदन, तुमचं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो तुमच्या सगळ्यांचे, की तुमचे नवीन नवीन चेहरे मला बघायला मिळतात. मला अनुभव पण येतोय, मी माझा स्टडी पण करतोय लाईफमध्ये, की खरंच समाजामध्ये मला काय द्यायचंय, समाजाला काय कमी आहे, समाज कसा आहे, समाजामध्ये आत्ता सध्या काय चाललेलं आहे. समाज ऑनलाईन आहे, समाजाच्या हातामध्ये खूप मोठा मोबाईल आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण समाज का दुःखी आहे. हो, त्याचं संशोधन करून मी काहीतरी देण्याचे प्रयत्न करतोय. हनुमंतरायाच्या आशीर्वादाने काहीतरी चांगलं बोलायचे प्रयत्न करतोय, काहीतरी चांगलं करायचे प्रयत्न करतोय आणि तुम्ही आहात ऐकायला म्हणून बोलतोय. तुम्ही समोर नसाल तर मी बोलणार नाहीये. तर सज्जनांनो, आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, जर आपण समोरच्या व्यक्तीला रिस्पेक्ट करतात ना, तेवढीच ती व्यक्ती तुम्हाला त्याच्या 10 पटीनं 100 पटीनं रिस्पेक्ट करत असते. संतांच्या चरण कमलामध्ये जात असताना पहिल्या प्रथम तर हृदय वला असलं पाहिजे. हृदय वला असेल ना तर तिथे तांब्याभर पाणी असेल, तांब्याभर पाणी असेल तर तिथे भाव असेल, आणि तिथे भाव असेल तर समजा देव आहे.
ही भावना सगळ्यांची असली पाहिजे. मला काहीही नाही पाहिजे, लक्ष असू द्या. तुम्ही म्हणता ना बाबा काहीच घेत नाही, तर हो मी काहीच घेत नाही, लक्ष असू द्या. पण माझं इष्ट दैवत, आराध्य दैवत, बरोबर आहे ना? कारण तिथे तुम्ही आल्याच्या नंतरनं माझ्या प्रत्येक माऊलीनं बघा, लेकरं जर घेऊन तुम्ही शाळेतून घेऊन येतात तर तुम्ही काय करतात? रस्त्यानं मुलानं जर दुकान दाखवलं तर एक चॉकलेट घेतात का नाही आहे? तर प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक पुरुषाने आल्याच्या नंतर मला नाही काय आणलं तरी चालेल, हनुमंतरायासाठी श्रीफळ फोडायचंय, प्रसाद सगळ्यांना वाटायचा आहे, हनुमंतरायासाठी फुलं आणायचे, हनुमंतरायासाठी जे काही पूजेचं साहित्य आहे तर कंपल्सरी जे दुःख घेऊन येतात आणि सुख घेऊन जातात त्या लोकांना मला सगळं सांगणार आहे. आपण देवाला श्रीफळ वाहिलं पाहिजे, नारळ फोडलं पाहिजे. नारळ फोडा, ते आपल्याला ते नारळ तुमचे गोळा करून काही विकायचे नाही दुकानामध्ये. ते नारळ फोडा, तुम्ही थोडा प्रसाद खा, तुमच्या बाकीच्या घरच्या लोकांना पण घेऊन जा, आणि खरोखर तो प्रसाद म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी ते अमृत आहे. देवाच्या गाभाऱ्यात गेल्याच्या नंतरनं त्या भगवंताचा तो सुगंध आपल्याला आला पाहिजे. आपण जेव्हा 2 फुलं वाहतात ना देवाला, आपला भाव वेगळा असतो. आणि मला असं वाटतं ती फुल आपले नाहीये, फुल रूपी आपण दुःख वाहतात आणि सुगंध रूपी आरोग्य भगवान परमात्मा आपल्याला देत असतो. कारण की सद्गुरूचं कर्तव्य आहे बघा, धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना तो धर्म ओला असला पाहिजे. धार इति धर्म, धर्मो रक्षिती रक्षितः. जो धर्माचं रक्षण करतो, हो, धर्म त्याचं रक्षण करत असतो. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की पहिला रिस्पेक्ट माझ्या हनुमंतरायाला असला पाहिजे, पहिला भाव हनुमंतरायाच्या चरणी असला पाहिजे. नंतर गुरुदांचं तुम्ही दर्शन करू शकतात, गुरुदाला प्रश्न विचारू शकतात, बरोबर आहे. एखादा भक्त हो त्या भावानं करतो, तो भाव त्याला प्राप्त होतो. सज्जनांनो, माझ्या माता भगिनींनो, आपण सगळ्यांनी अतिशय अंतःकरणापासून भाव ठेवून भगवंताची भक्ती केली पाहिजे. नाही तर तुम्ही सहज प्रश्नासाठी याल आणि सहज निघून जाल तर देवालाही तुमची आठवण नाही आणि तुम्हाला देवाची आठवण नाही. याला अध्यात्म म्हणता का? सांगा बरं, याला अध्यात्म म्हणता का? मी काल कार्यक्रमाला एका ठिकाणी गेलो होतो. तिथे गेल्याच्या नंतर ना मला ती देवता आणि त्या ग्रामस्थ मंडळी सगळी होती, चिले पिले, त्या लोकांचा भाव हो माझ्या हृदयात मी घेऊन आलो. अतिशय भोळे लोक, कष्टाळू कामगार लोक सगळे, म्हणजे प्रत्येक उन्हात ताणात आवण्यात पावसा पाण्यामध्ये कामं करणारे. तिथं कोणी श्रीमंत नाही. मी गेल्याच्या नंतर काल एवढा संदेश देऊन आलो, शिकाल तर टिकाल. तुमचे मुलं शिकवा, तुमच्या मुली शिकवा. तुमचे मुलं आणि मुली शिकतील तर तुम्ही श्रीमंत व्हाल. तुमच्या गावामध्ये चांगले चांगले नोकरदार लोक येतील, तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल. गुरुदाने काल त्यांना सांगितलं. माझा म्हणजे दक्षिणा वगैरे फार वेगळ्या गोष्टी आहेत. फक्त आज मला तुम्हाला भक्ती शिकवायची होती की भगवंताची भक्ती कशी करतात. तर भगवंताला मला असं वाटतं काहीतरी तुम्ही समर्पित केल्याशिवाय देवाला लागत नाहीये, लक्ष असू द्या. नाही तर तुम्ही म्हणाल की का व गुरुदेव, हनुमंतराला नारळ लागतं का? हनुमंतराला गुळ फुटाणे लागतात का? नाहीये. तो निर्वी निराकार सच्चिदानंद स्वरूप आहे. तो विश्वाचा मालक आहे, तो विश्वाचा श्रीमंत आहे, तो विश्वाला सांभाळतोय. 3 टाइम चहा पाणी सगळं करतोय, कपडा लता सगळं त्याला पुरवतोय, त्याला रिस्पेक्ट पण देतोय. तो भगवंत आहे. घेणारा नाही भगवंत, देणारा भगवंत आहे. पण लक्ष असू द्या, आपल्याला वर मान करून जगायचंय, डोळ्यात डोळे घालून देवाच्या बघायचे तर काहीतरी देणं लागतं. देवाला काहीतरी देणं लागतं. आणि तुम्ही तिथं दिल्याशिवाय बघा बरं, एखादी माऊली तिथं गेली आणि देवाला दिवा लावते, आता ते तिच्या दिव्याच्या प्रकाशाने देव दिसणार आहे का? पण नाहीये. देवा, ही अखंड ज्योत तुझ्या चरणी जळाली ना, माझे संकट तर जळतीलच जळतील देवा, हो, पण माझ्या डोळ्यामध्ये सगळा अंधार आहे. ह्या प्रकाशाने कुठेतरी तुम्हाला दिसशील आणि ही दृष्टी पावन होऊन जाईल. कोणता तरी देवा मला चांगला अनुभव देशील आणि मनुष्य जन्म हा धन्य होईल, ही भावना असते. तर माझ्या माऊल्यांना आणि माझ्या सज्जनाला पण मला सांगायचं होतं की भगवंताची भक्ती करत असताना आपण खूप निर्मळ चांगल्या भावानं केली पाहिजे, मनामध्ये किंतु परंतु नको. आता राहिला प्रश्न तुमच्या सेवेचा. प्रत्येकाने कंपल्सरी गुरुदेव सांगतात, तुमचे प्रश्न सुटायचे असेल तर तुम्हाला रामनामाची वही लिहावी लागेल. आणि रामनामाची वही लिहिल्याच्या नंतरनं तुम्ही अनुभव मला सांगायला पाहिजे. गुरुदेव तर नॉर्मल सांगतात की भगवंताचं चिंतन करा. भगवंताचं चिंतन कराल ना, मनातला संशय जाईल, राग जाईल, लोभ जाईल. सगळ्यांमध्ये तुम्हाला त्या देवाचं दर्शन होईल. सगळ्यांप्रती तुम्हाला प्रेम वाटेल, सगळ्यांप्रती जिव्हाळा वाटेल. प्रत्येक आईला वाटतं माझं कुटुंब एकांत्र असावं, बापाला वाटतं माझं कुटुंब एकांत्र असावं.
पण मला असं वाटतं ज्यांना वाटतं ना माझं कुटुंब एकांत्र असावं त्यांनी स्वतः डोकावून बघावं की मी किती भक्ती केली, मी किती अन्नदान केलंय, मी किती दान केलंय, मी किती पुण्य केलंय, मी फक्त लेकरं मोठे केले, शिकवले, लेकरांना शेत्या पोत्या सगळ्या दिल्या. आणि देवाला सांगायचं हे माझं कुटुंब एकांत राहिलं पाहिजे. हे काही कुठं नाही आहे, लक्ष असू द्या. कोणत्याही कप्प्यामध्ये बसणार नाहीये. कारण देवाप्रती तुमची भक्ती असली पाहिजे, समर्पण असलं पाहिजे, सेवाभाव असला पाहिजे, तेव्हा देव आपला ऐकतो. देव कोणाचा ऐकतो? तर भक्तांचा ऐकतो. माझा भाव आपण सगळ्यांनी जर चांगल्या बुद्धीने समजून घेतला तर माझा अंतरीचा भाव तुमच्या लक्षात येईल आणि सांगणं माझं कर्तव्य आहे. मला असं वाटतं माणसाच्या जीवनामध्ये खूप प्रश्न आहेत, प्रश्न सुटणार आहेत, परत निर्माण होणार आहेत, हा विषय वेगळा आहे. पण भक्ती एकदा जर आपण केली भगवंताची आणि तो भाव जर देवानं स्वीकार केला की जिवंतपणी मोक्ष आहे. भक्ती करणं फार गरजेचं आहे. आपण सर्वांनी भक्ती करावी म्हणून गुरुदेवाने सांगितलं. खूप छान आपण सगळ्यांनी श्रवण केलं. मी हनुमंतराकडे विनंती करेल, भगवान परमात्मा आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य देव, आरोग्य चांगलं देव, तुमच्या मनोकामना पूर्ण करो. आणि आज माझ्याकडे, माझ्या देवाकडे, हनुमंतराकडे तुम्ही जे जे मागाल ते तुम्हाला प्राप्त हो. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.